सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांकडून एमपीडीए अंतर्गत सातत्यानं कारवाई सुरू असून मागील 10 वर्षांमध्ये अनेक धोकादायक गुन्हेगारांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं आहे। सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायदा या अंतर्गत सातत्यानं कठोर कारवाई करण्यात येत आहे। मागील 10 वर्षांमध्ये शहरातील अनेक सराईत आणि धोकादायक गुन्हेगारांना येरवडा कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे। पोलीस आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये 13, 2018 मध्ये 8, 2019 मध्ये 19, 2020 मध्ये 8, 2021 मध्ये 14, 2022 मध्ये 8, 2023 मध्ये 15, 2024 मध्ये 25, 2025 मध्ये 25 तर 2026 मध्ये आत्तापर्यंत 6 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंत तब्बल 56 सराईत आणि धोकादायक इस्मांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आलंय। पोलीस प्रशासनाच्या मते ही कारवाई पूर्णपणे प्रतिबंधात्मक स्वरूपाची असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ती प्रभावी ठरत आहे। अशा कारवायांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होत असल्याचं सांगण्यात आलं। विशेष म्हणजे 2024 आणि 2025 मध्ये करण्यात आलेल्या एमपीडीए कारवायांमुळे लोकसभा, विधानसभा तसंच सोलापूर महानगरपालिका निवडणुका शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पडल्याचा दावा पोलीस प्रशासनानं केलाय। तसंच या कालावधीमध्ये मालमत्ता विषयक आणि शरीराविषयक गुन्ह्यांमध्ये सुमारे 20% घट झाल्याचंही आकडेवारीतून समोर आलंय। सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता कायम राखण्यासाठी सराईत गुन्हेगार, अवैध व्यवसाय करणारे आणि समाज विघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय।